आज बीड या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीसाठी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे देखील उपस्थित होते। माझ्यासोबत बजरंग बाप्पा आहेत। बाप्पा, काय सांगाल, आजच्या बैठकीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे होते आणि काय झालं? बीड जिल्ह्याचा विकास सकारात्मक करण्याच्या दृष्टीनं जे पालकमंत्री महोदयांनी काही प्रोजेक्ट आणले त्या प्रोजेक्टच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली। नवीन प्रोजेक्ट येऊन बीड जिल्ह्यामध्ये बरेच काही विषय प्रलंबित होते, ते सुद्धा सुधारणा करायचे। बीड जिल्ह्यातल्या नदी सुधारण्याच्या विषयी सुद्धा काही विषय झाले गेले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा मी काय बोललो, पीक विम्याच्या घोटाळ्यावर मी बोललो, त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद सर्व अधिकाऱ्यांचा आणि पालकमंत्री महोदयाचा झाला। त्याच्यानंतर काही लाईटच्या प्रश्नावर, जे की मागच्या काळामध्ये लाईटचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, लाईट शेतकऱ्यांना DP मिळत नाही, खरीप पिकावर पण चर्चा सकारात्मक झाली। खरीपच्या पिकाच्या वेळेस खताचं जे काही लोकांना वेटीस धरलं जातं शेतकऱ्यांना, त्याच्यावर चर्चा झाली। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबतीत चर्चा झाली। सकारात्मक जो विषय मांडला ज्या सदस्यांना, त्या सर्व सदस्यांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झालेली आहे। मी पण जेवढे विषय मांडले तेवढ्या विषयाला पण दादांनी होकार दिला आणि सकारात्मक हा विषय झालेले आहेत। बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बाब वाईज प्रत्येक ॲटम कलेक्टरनी मिटिंगमध्ये प्रेझेंट केला आणि त्या प्रत्येक बाबीवर चर्चा झाली। प्रत्येक बाबीचं नेतृत्व डायरेक्ट त्यांनी सगळ्यांना एक्सपोज केलं, सर्व पटलावर ठेवलं सभागृहाच्या, आणि पटलाने त्याला मान्यता दिली आहे। आदरणीय दादांनी ट्रान्सलेशन सगळं पूर्ण सर्वांच्या समोर पिक्चर ठेवला आणि त्याच्या अनुषंगानं असा काही भेदभावसुद्धा नाही झाला की कुणी विरोधक आहे कुणी काय, असं नाही। सर्वांनी एक लोकप्रतिनिधी एक जीवानं सर्वजण जे काय विषय आले ते तुम्ही सर्वजण सांगा, त्या पद्धतीने मी करतो, अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याही पालकमंत्र्यांनी एवढं सकारात्मक इथं पैसे आणले नसतील, तेवढे पैसे आणण्याचं त्यांचं मानस आहे। त्याच्या पद्धतीने ते काम करतायत। बरेच प्रोजेक्ट आहेत, आता तुम्हाला हळूहळू सगळे काय सांगतील ते पण त्यांच्या ह्याच्यात सांगतात, पण असे अनेक प्रोजेक्ट आहेत की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही। असे प्रोजेक्ट आपल्याकडं हजारो कोटीचे प्रोजेक्ट बीडमध्ये येत आहेत। आपल्या बीडचं त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं भाग्य समजावं लागेल। आजच्या बैठकीतून असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आणखी बीड जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास, बीड जिल्ह्याचा विकास आणि बीड जिल्हा महाराष्ट्राच्या पटलावर आणण्यासाठी पालकमंत्री महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधी काम करत आहेत, त्यांच्याप्रमाणे 100% होईल। आता बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मात्र पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं। आज संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी पार पडली। यामध्ये विष्णू चाटेने दोषमुक्ततेसाठी अर्ज दिला होता, मात्र तो आता पुन्हा परत घेतला। असं का होत आहे असं तुम्हाला? बघा, आरोपी हा आरोपी आहे। आता त्यांनी काय अर्ज द्यावा, काय काढावा हा त्यांचा अधिकार आहे। त्याच्यावर मी काय बोलावं, तर मी काय बोलू आरोपीवर? त्यांनी फार एवढी बीड जिल्ह्याचं नाव एवढं बदनाम करायचं काम त्या सगळ्या टुकार गँगनं केलं। ही सगळी टुकार गँग आहे, या सर्वांनी हे सगळे क्राईम लोक आहेत। त्याच्यामुळे याच्यावर काय बोललं पाहिजे, न्यायप्रविष्ट हे प्रकरण आहे। न्यायालयात जोपर्यंत आहे तोपर्यंत मी बोलणार आहे। दुसरीकडे काल तुम्ही शिवराज देवटेंची भेट घेतली, या संदर्भात काही अपडेट्स तुम्हाला मिळाल्यात का? किंवा जी ती मुलं होते किंवा जी टोळी होती त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आणि काय कारवाईची मागणी कराल? पद्धतीचे बरेच गुन्हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडतात, पण आज वादाचं तोंड नाही। आमच्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर त्या मुलांचे दुसरा आणखी व्हिडिओ एक प्रसारित झाला आहे। असे बरेच काही घटना आहेत की गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तयार होतात, ते थांबले पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे। त्याच्याप्रमाणे नक्की मला वाटतं करतील। पालकमंत्री महोदयांना पण बोललो आणि मुख्यमंत्र्यांची पण 27 तारखेची वेळ मागितली आणि बहुतेक ती 27 तारीख कन्फर्म आहे। मी 27 तारखेला याच्यावर बोलणार आहे। खूप धन्यवाद बाप्पा। आपल्यासोबत होते खासदार बजरंग सोनवणे, ज्यांनी सांगितलेलं आहे की आजच्या बैठकीतून अजित पवारांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही। विरोधक असतील किंवा त्यांच्या सत्तेतले लोक असतील, सर्वांना सारखं त्यांनी समान धरलं आणि जे कुठले मुद्दे पटलावरती मांडले गेले त्या सर्व मुद्द्यांना देखील मंजूर दिले गेल्याचं यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी बोलताना सांगितलं आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी वाढली असून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्याशी यावेळी बोलताना केलेली आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।